मराठी व्याकरण इयत्ता 5वी विशेषण. नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे 3 मुख्य प्रकार आहे. 1 गुणवाचक विशेषण, 2 संख्यावाचक विशेषण, 3 सार्वनामिक विशेषण. 1 गुणवाचक विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर चव, रंग, रूप, स्वरूप, स्वभाव, आकार, दर्जा, अवस्था इत्यादी असेल तर त्यास गुणवाचक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, रंगीबेरंगी फुले सर्वांना आवडतात. कच्चा पेरू खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. 2 संख्यावाचक विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द संख्या दर्शवित असेल तर त्यास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. संख्यावाचक विशेषणाचे गणकवाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक व अनिश्चित संख्या विशेषण असे प्रकार पडतात. उदाहरणार्थ, 2 भाऊ आहेत. आज नाटकाचा 5वा दिवस आहे. प्रत्येक वस्तूवर त्याने दुप्पट नफा कमविला. 5 पुस्तकाचे गठ्ठे बांधा. भाजीत किंचित मीठ जास्त आहे. 3 सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून तयार झालेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, ही इमारत किती उंच आहे. असलं नवरा का ग बाई. प्रश्न पहिला. 1 पिवळे तांबूस ऊन कोळे पसरे चौफेर या वाक्यात विशेषणे आहेत. 1 2 2 3 3 4 4 एकही नाही. बरोबर उत्तर 2 3. प्रश्न दुसरा. गटात न बसणारा पर्याय कोणता. 1 चिडके, 2 सडके, 3 फडके, 4 रडके. बरोबर उत्तर 3 फडके. प्रश्न 3. वाऱ्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता. या शब्दात एकूण किती विशेषणे आहेत. 1 1 2 2 3 3 4 एकही नाही. बरोबर उत्तर 2. प्रश्न चौथा. गटात न बसणारा पर्याय ओळखा. 1 फाटके, 2 बोडके, 3 बोचके, 4 तुटके. बरोबर उत्तर 3 बोचके. प्रश्न 5वा. खालीलपैकी विशेषण असणारा योग्य पर्याय निवडा. 1 बाहुली, 2 सावली, 3 माऊली, 4 कोवडी. बरोबर उत्तर 2 सावली. प्रश्न 6वा. कलाकृती या नामासाठी योग्य विशेषण निवडा. 1 आकर्षक, 2 देखणी, 3 सुबक, 4 सर्व पर्याय बरोबर. बरोबर उत्तर 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न 7वा. रिकामी जागी अचूक विशेषण निवडा. ईश्वरीने अंगणात रिकामी जागा रांगोळी काढली. 1 लांब, 2 हवेशीर, 3 सुंदर, 4 स्वच्छ. बरोबर उत्तर 3 सुंदर.
प्रश्न 8. पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. बागेतल्या रंगीबेरंगी फुलपाखरांना पाहताच मी मोहित झाला. 1 फुलपाखरे, 2 मोहित, 3 पाहताच, 4 रंगीबेरंगी. बरोबर उत्तर 4 रंगीबेरंगी. प्रश्न 9. खालीलपैकी विशेषण कोणते आहे? 1 लोभ, 2 सूर, 3 राग, 4 लाज. बरोबर उत्तर 2 सूर.